नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळेल की रात्री अर्जुन सायली बोलत असतात आणि तन्वी कशी वागत आहे तिला कळतं का नाही. सायली म्हणते, मला तर प्रश्नच पडतो की ही रविराज काका आणि प्रतिमा आत्याची मुलगी आहे. त्यांचा स्वभाव पाहता ही मुलगीचा स्वभाव तर कोठेच जुळत नाही. तेवढ्यात अर्जुन म्हणतो, प्रतिमा आत्याची तब्येत बरी नव्हती. रविराज काकांना सुमन काकूचा फोन आलता, ते गेले लगेच. आणि सायली म्हणते, थांबा फोनच लावते. आणि तिला तर खूप काळजी वाटत असते आणि तिला अर्जुनला म्हणते, तुम्ही जायचं ना त्यांच्या बरोबर. आणि रविराजला फोन लावते. काय झालं प्रतिमा त्यांना, असं काहीतरी भडीवार प्रश्नांचा विचार करत असते. आणि रविराज म्हणतो की बरी आहे आता, जरा पॅनिक झाली होती, तिला वाद झालं की नागराज तिचे जीव घेतोय बोलून. आणि सायली अर्जुनला तर धक्काच बसतो. आणि दुसरीकडे प्रियाला गोष्टी कशा हँडल कराव्या हे कळत नसतं. ती विचार करत असते, ज्वेलरी बॉक्स पडला तर ही म्हातारी किती बोलली मला, काय झालं. सायलीचं वागणं तर खूपच वाढायला लागलं. तेवढ्यात अश्विन येतो आणि प्रिया रडत नाटक करत असते. झालेला प्रकार खोटं बोलून तिचं कान भरत असते. अर्जुन तर लगेच म्हणतो की बघतो तो उद्या, बोलतो त्यांना. आणि अश्विन दुसरी फाईल शोधायला लागतो. प्रिया म्हणते की काय झालं, काय शोधतोय. आणि अश्विन म्हणतो, कपाटात काय आहे, लॉक केला आहे तो. आणि प्रिया म्हणते, फॅशन डिझाईनचं माझे फाईल्स आहेत, तू जा, मी शोधून देते तुला. तिथं तर प्रियाचं एक सायलीचं गाठोडं असतं तिने लपवलेलं. आणि दुसरीकडे सायलीला तर झोपच येत नसते. ती ज्वेलरी बॉक्स पुन्हा आजीचा जोडत असते आणि खूप प्रेमाने ती करत असते. प्रियाचं तर गोष्ट सुरूच असते की ते गाठोडं मी लपवून दुसरीकडे ठेवावं. मधुभाऊंना कळलं तर ते सत्य सगळ्यांसमोर येईल. मधुभाऊ सांगतील की हे सायलीचंच आहे. दुसरीकडे नाश्ता सकाळी सगळे करत असतात. पूर्ण आजी तो बॉक्स पाहते आणि ती तर खूप सुंदर दिसत असतो, नव्याप्रमाणे दिसत असतो. पूर्ण आजी म्हणते, हे कोणी केलं आहे. अर्जुन सांगतो, हे माझ्या बायकोने केलं आहे, ते जोडला आहे. पूर्ण आजी अर्जुनला म्हणते, तुझ्या बायकोने माझा बॉक्स नाही जोडला तर माझ्या भावना याबद्दलच्या जोडल्या आहेत. सगळे बघत असतात. प्रियाला तर खूप सगळे रागवत असतात आणि प्रियाची वकिली करणारं तर पाहिजे ना कोणीतरी. तेवढ्यात अश्विन येतो आणि म्हणतो, काय तुमचं झालं आहे. तन्वीला सारखंच बोलता आणि प्रिया ते पाहून नाटक सुरू करते. आणि अश्विन म्हणतो, काल पण तिच्यावर आरोप लावले तुम्ही. कल्पना म्हणते, तुला माहित नाही काल काय झालं होतं, तन्वी कशी वागली. अश्विन म्हणतो, तन्वीवर आरोप करता बोलता चल आपण जाऊया. तन्वी आणि प्रिया तर म्हणते की जाऊ दे, मला तर गाठोडं लपवायचं आहे दुसरीकडे, मी तर याच्यासोबत गेले तर कसं करणार. आणि अश्विन तर तिला खेचतच घेऊन जातो. आणि अश्विन आणि प्रिया गेल्यावर अर्जुन सुद्धा सरंजामेकडे जातो आणि त्यांना प्रश्न विचारतो की साक्षी शिकरेचे रिपोर्ट मागवले नाही का तुम्ही. आणि सरंजामे म्हणतो, मी पर्सनल मेल करून मागवले होते. अर्जुन म्हणतो, पर्सनल मेल का केला होता. सरंजामे म्हणतो की पर्सनल मेल केली की कामे लवकर होतात आणि पर्सनल मेल केला तर माझं काम लवकरच झालं. आणि अर्जुन म्हणतो, ठीक आहे, मला दाखवा. खूप चांगला आहे माणूस, अधिकारी, खूप लोकांची मदत करतो असं होता, पण सगळ्यांच्या समोर आला आहे की तो काम नाही तर करत तर वाईट माणूस आहे, तो मैफतचा माणूस आहे, हे सगळ्यांच्या समोर येणार आहे. असेच नवीन एपिसोड पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा.